नमस्कार फूडीज, आज बनवणार आहे आपण पिझ्झा। पिझ्झासाठी आपल्याला बेस घ्यायचा आहे। तुमच्याकडे बेस नसेल तर चपातीवरती पण तुम्ही बनवू शकता। आता पिझ्झा बेसवरती आपल्याला प्रथमतः पिझ्झा पास्ता सॉस लावून घ्यायचा आहे। पिझ्झा पास्ता सॉस नसेल तर तुम्ही मिरची आणि लसूणची पेस्ट बनवून टोमॅटो सॉस मध्ये मिसळून मस्तपैकी लावू शकता। आपला पिझ्झा सॉस रेडी आहे। आता कांदा जो आहे आपल्याला विशिष्ट प्रकारे कापायचा, असा चौकोनी, आणि मग पिझ्झावरती सजवायचा आहे प्रथमतः। आता डब्बू मिरची पण आपल्याला चौकोनी कापून घ्यायची आहे आणि पिझ्झावरती सजवायची आहे। तुम्हाला डब्बू मिरची नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, त्याच्याऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही भाजी वापरू शकता। आता या स्टेजला आपल्याला लसूण जी आहे ना, लसूण बारीक बारीक कापायची आणि मस्त पिझ्झावरती स्प्रेड करायची। तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। आता आपल्या पिझ्झाची थीमच पनीर पिझ्झा आहे, त्यामुळे पनीर जे आपण खूप बारीक बारीक कापायचं आहे आणि पिझ्झावरती मस्त सजवून घ्यायचं आहे। पनीर आणि चीज टाकताना कधीही कंजूसी करायची नाहीये पिझ्झामध्ये, तरच पिझ्झा तुमचा टेस्टी होतो। आता पिझ्झाची छान मॉझरेला पिझ्झा मस्त पैकी स्प्रेड करून घ्यायचा आहे। बिलकुल कंजूसी करायची नाही, भरपूर मॉझरेला चीज टाकून घ्यायचा आहे पिझ्झावरती। जेवढं तुम्ही मॉझरेला चीज टाकाल तेवढं तुमचा पिझ्झा टेस्टी होणार आहे। मेयोनीज ऑप्शनल आहे, तुम्ही टाका नाही टाका ते तुमच्यावरती आहे। आता बटर लावून घ्या आपल्या पॅनला मस्त पैकी। मीडियम फ्लेम वरती गॅस ठेवायचा आहे। गॅस जास्त फास्ट करायचा नाही, नाही तर तुमचा पिझ्झा जळून करपून जाईल। आता बटरी मस्त फ्लेवर येण्यासाठी बटर आपल्याला लावून घ्यायचं आहे पॅनला आणि त्याच्यावरती आपला पिझ्झा ठेवायचा आहे 15 ते 20 मिनिटं। पिझ्झाला झाकण मारायचं आहे। 15 ते 20 मिनिटं पिझ्झा आपला मस्त पैकी ठेवायचा आहे। तुम्ही असं कोणत्याही प्रकारचं झाकण मारून पिझ्झा आपला झाकून ठेवू शकता 15 ते 20 मिनिटं। त्यानंतर आपल्याला पिझ्झा काढायचा आहे असा प्लेटरमध्ये आणि मस्त सीझनिंग करायचं आहे। आता सीझनिंग करण्यासाठी तुम्ही कोणतंही तुमचं ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स काहीही वापरू शकता। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। गॅसची फ्लेम जर तुम्ही जास्त ठेवली तर तुमचा पिझ्झा करपणार आणि खूप घाणेरडा पिझ्झा लागतो अगर करपला तर। मी काय या सगळ्या वेगळ्या गोष्टी वापरत नाही। मी एक मसाला आणलाय पिझ्झा मसाला, त्याच्यामध्ये ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि सॉल्ट वगैरे सगळं असतंय। ब्लॅक पेपर पण असतंय, ते आपण मस्तपैकी स्प्रेड करून घ्यायचं आपल्या पिझ्झावरती आणि तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुमचा पिझ्झा मस्त कट करा आणि मस्त एन्जॉय करा पिझ्झा। वरून टोमॅटो सॉस पाहिजे तर घ्या। हो सॉरी, पिझ्झा कटर माझ्याकडे नाहीये, तर मी उलातण्यानं पिझ्झा कापलेला आहे, कारण उलातण्यानं पिझ्झा कापल्यावरती एकदम शेपमध्ये कापला जातो। सो ती माझी पद्धत आहे। तुम्ही कशाही प्रकारे तुमचा पिझ्झा कट करा आणि मस्त खावा पिझ्झा आणि एन्जॉय करा पिझ्झा। बरं, पिझ्झामध्ये मी पनीर पिझ्झा बनवलाय, कॉर्न पिझ्झा बनवलाय, आता चिकन पिझ्झा, असे खूप सारे पिझ्झाज येणार आहेत। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मोठे व्हिडिओ प्लीज बघा।